हॅलो चिल्ड्रन, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आपण जी स्टोरी वाचत होतो द हाऊस बिल्डर, ती वाचून झालेली आहे. त्याचे अनेक काही महत्वपूर्ण पॉइंट्स आणि त्याच्याच बरोबर एकदा या चॅप्टरचा परत रिव्हिजन करून घेऊया आजच्या या सेशनमध्ये. तर चला वाचूया द हाऊस बिल्डर. सर्वात आधी द हाऊस बिल्डर. हाऊस बिल्डर म्हणजे कोण? द हाऊस बिल्डर म्हणजे घर बनवणारा. बिल्डर म्हणजे कोण? बनवणारा, काही वस्तू बनवणारा. आणि द हाऊस बिल्डर म्हणजे घर बनवणारा, ज्याला की इंग्लिश मध्ये एक शब्द आहे मेसन, MESON, मेसन असं म्हणतात. त्याला आपण गवंडी म्हणतो किंवा आपण त्याला मिस्त्री म्हणू शकतो. मिस्त्री म्हणतो आपण, की घर बनवणारा मिस्त्री. त्याच्यावरती कहाणी होती. कहाणी फारच छान होती, सोपीशी होती. की एक मिस्त्री असतो, एक हाऊस बिल्डर असतो. तो आपलं काम फार छान लगननी, डेडिकेशननी करतो नेहमी, आणि त्याचे बनवलेले घर खूप सरावले जातात. त्याला खूप जे आहे लोकांची सराहना मिळते. लोक खूप त्याची तारीफ करतात घराची, कारण की तो आपले घर इतके छान नीट पैकी बनवतो. एक एक बारीक से बारीक गोष्टीचं लक्ष ठेवतो, आणि मोठी से मोठी गोष्ट, कोणची पण गोष्ट जी चुकत नाही. घराची जी फिनिशिंग असते ती खूप छान असते, आणि प्रत्येक गोष्टीकडे तो अगदी लक्ष देऊन काम करतो. त्या कारणाने ते घर खूप सुंदर बनवून येतं. आता त्याच्या कारणाने तिचा जो कॉन्ट्रॅक्टर असतो, ज्याला घर बनवायचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात, त्याचं काम, त्याचा बिझनेस सुद्धा छान चालतो. तर म्हणून कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आपल्या त्या हाऊस बिल्डरशी, आपल्या त्या मिस्त्रीशी खूप प्रसन्न असतो, आणि तो त्याला चांगली सॅलरी देतो. तो प्रसन्न असतो म्हणून छान सॅलरी देतो त्याला. आणि त्या कारणाने चांगली सॅलरी मिळाल्याच्या कारणाने जो गवंडी असतो त्याचं घर दार सगळं छान असतं. त्याला जे आहे त्याचे मुलं वगैरे शिक्षण चांगले करून घेतात, आणि त्याला घरात कसलीच कमी नसते. आता असंच दिवस बीततात, खूप दिवस बीततात, आणि एक दिवशी काय होतं की ह्याला असं वाटतं की आता आपण आजोबा बनून गेलोय. ग्रँडफादर जेव्हा तो बनून जातो, तर त्याला असं वाटतं की आता मी आजोबा बनलो, आता मला कामापासून निवृत्ती घ्यायला पाहिजे. मला काम वगैरे सोडलं पाहिजे. आता मी घरी बसू, आपल्या नातवंडांबरोबर खेळू आणि छान मजे करू, या प्रकारचं त्याच्या मनात येतं. तर तो आपली जी मनाची गोष्ट असते त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो. तर तो कॉन्ट्रॅक्टर थोडा खुश नाही होत, प्रसन्न नाही होत, कारण की त्याला असं वाटतं की आपल्या हातातनं चांगला एक कारिगर निघून जाईल. इतका चांगला जो कारिगर आहे, ज्याच्या कारणाने आपलं काम चाललंय, तर तो तेवढा प्रसन्न नाही होत. तो त्याला समजवायचा फार प्रयत्न करतो, पण तो नाही ऐकत. तो म्हणतो, नाही, मी आता मन बनवून घेतलंय, आता मी कोणतंच काम नाही करणार. अशा प्रकारे होतं. तर मग फार मुश्किलींनी तो कॉन्ट्रॅक्टर त्याला शेवटलं एक घर बनवून घेतो. म्हणतो की एक शेवटलं तू घर बनवून दे, याच्यानंतर तू काही काम नको करू. एक घर आणि बनवून दे लास्टचं. तर तो, हालाकी त्याची इच्छा नसते, त्याचं मन नसतं, पण तरी पण तो हो म्हणतो, होकार देतो त्याला. आता काय होतं की आतापर्यंत ह्याच्या आधी त्यांनी जितकेही घर बनवले असतात, फार चांगले बनवलेले असतात. पण हा घर जो तो बनवतो, हे घर बिलकुल त्यांनी बेमनानी बनवतो. तर म्हणजे त्याच्यात इतकी फिनिशिंग चांगली नसते. जो मटेरियल युज करतो ते सुद्धा चांगलं नसतं. तर अशा प्रकारे हे घर जे बनतं, जे लास्ट घर, त्याच्या आतून ते इतकं चांगलं काही बनत नाही, आणि हे त्याला स्वतःला माहिती असतं. पण तरी तो सुद्धा या गोष्टीच्या कडे लक्ष देत नाही. तो म्हणतो, ठीक आहे, आपलं काम झालं ना एकदाचं, काय करायचं, असं म्हणजे असं तिचा दृष्टिकोन असतो. असं म्हणून एकदाच लवकर लवकर तो काम खतम करतो. म्हणजे नॉर्मली जे काम 4 महिन्यात संपतं, ते त्यांनी 2-3 महिन्यातच संपवून देतो तो. आणि मग तो आपल्या कॉन्ट्रॅक्टरला कळवतो की आता हे घर झालेलं आहे, तुम्ही येऊन किल्ल्या घ्या. आणि त्याच्या याची वाट पाहतो की हा ये, आणि मी ह्याला किल्ल्या देऊ आणि घरी जाऊ आपल्या. तर पण त्याच्याकरता एक जे आहे शॉक जो आहे वेट करत असतो. काय असतं ते शॉक? की जेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर येतो, तर त्याच्या हातात काही कागदही असतात. ते काही लीगल कागद असतात, म्हणजे कानूनी कागदात असतात, ते असतात. तर जेव्हा किल्ली त्याला देतो कॉन्ट्रॅक्टरला, तर कॉन्ट्रॅक्टर त्याला ते कागद आणि ती किल्ली परत त्याला देतो, आणि म्हणतो की हे तुझ्याकरता एक सरप्राईज आहे, हे तुझं गिफ्ट आहे. आजपर्यंत जे तू इतकं चांगलं काम केलंस, त्यासाठी हे गिफ्ट तुला मी देतोय. म्हणजे हे घर त्याच्या नावाने करून देतो, आणि घराच्या किल्ल्या त्याला देऊन देतो. तर अशा प्रकारे हा फार मोठा शॉक त्याला लागतो. काय होतं म्हणजे, की आपण जे काम अगदी असं मनाने नाही केलं, आणि त्याच्या जीवावरती येऊन गेलं, आणि आतापर्यंत त्यांनी सगळे छान छान घर बनवले, पण आता जे त्याला घर राहायचंय, ते घर अगदीच चांगलं नाहीये. तर म्हणून कोणतंही काम कधी बेमनानी नाही करावं. अशी स्टोरी होती. आज आपण याचा रिकॅप पाहिला. आता बघा, आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये हेच बघितलं होतं की रिटायरमेंट म्हणजे जे कामातनं निवृत्ती, त्याच्याबद्दल फारसे क्वेश्चन आन्सर्स होते. की रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन काय असतं, की कामापासून रिटायरमेंट घेणं म्हणजे काय असतं, की कोणतं काम
सोडून देणं, त्याला लेफ्ट ओव्हर घेणं. आणि अशाच प्रकारे व्हेन डू पीपल रिटायर, लोक केव्हा रिटायर होतात, जेव्हा ते 60 वर्षाचे होतात तेव्हा. आणि रिझन्स विचारले त्यांनी की रिझन्स काय असतात, कारण काय असतात लोकांची रिटायर व्हायची, तर त्यांची ओल्ड एज आणि त्यांचं जे आहे खराब हेल्थही असू शकतं, किंवा हे येऊ शकतं की त्यांनी खूप काम करून घेतलं तर ते आपल्या मर्जीनी रिटायर होतात. आणि मग रिटायरमेंट नंतर टाइम कसं स्पेंड करतात तेही सांगितलं होतं तुम्हाला, की रिटायरमेंट नंतर ते लोक टाइम आपलं आपल्या घर परिवारात, आपल्या हॉबीज मध्ये करतात. अशाच प्रकारे हे आर्किटेक्ट, इंजिनियर, हे सगळे जे घर बनवण्याशी रिलेटेड लोक असतात त्याचे आपण मॅच केले होते. तर हे सगळं आपण करून चुकलेलो आहोत. सिलेबल्स आपण वाचले होते की 1 सिलेबल, 2 सिलेबल, 3 सिलेबल असे आपण वेगवेगळे पाहिले. सिलेबल्स म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये आपले वॉवेल साऊंड वर्ड येतात. तर एक वॉवेल असेल तर आणि त्याचे तुकडे करतात वर्ड्सचे ना, तर त्याला सिलेबल म्हणतात. तर हे सगळं आपण वाचलं होतं. मग हे वर्ड मिनिंग आहेत आणि हे वर्ड मिनिंग आपण करून चुकले होतो. क्वेश्चन आन्सर्स एकदा बघून घेऊया आपण याचे. वाय वॉज द मेसन अ व्हेरी गुड वर्कमॅन? म्हणजे मेसन जो होता तो फार चांगला वर्कमॅन का होता? तर त्याचं कारण काय होतं? बिकॉज द मेसन वॉज अ व्हेरी गुड वर्कमॅन बिकॉज ही डिड हिज वर्क विथ डेडिकेशन. कारण की तो आपला काम बहुत डेडिकेशननी करत होता. तर ह्याच्यात तुम्ही लिहू शकता विथ डेडिकेशन, झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स. ठीक आहे, हे सगळे शब्द जे दिले आहेत तर ह्याचा आन्सर असा होईल. मग नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट सडन डिसिजन डिड द मेसन टेक? मेसननी अचानक एक डिसिजन घेतला, तो काय होता? मेसननी काय डिसिजन घेतला होता की तो काम सोडून देईल. तर हाच आन्सर याच्यात होईल. द सडन डिसिजन दॅट द मेसन टूक वॉज दॅट ही डिसाइडेड टू लीव हिज वर्क टू गेट रिटायर्ड. असा ह्याचा उत्तर होईल की तो आपलं काम सोडणं चाहत होता. तर हा याचा आन्सर झाला. अशाच प्रकारे इकडे बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट इन द वर्कमॅनशिप ऑफ द लास्ट हाऊस? जे त्यांनी शेवटलं घर बनवलं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रास्ट होतं? कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? वेगळं असतं जेव्हा दोन, जसं आपण म्हणतो ना कॉन्ट्रास्ट कलर्स, तर कलर्सचा कॉन्ट्रास्ट म्हणजे एकदम वेगळे कलर्स असतात, त्याला कॉन्ट्रास्ट म्हणतात. तर ह्याच्यात काय होतं कॉन्ट्रास्ट? द कॉन्ट्रास्ट वॉज दॅट की हिज वर्क वॉज व्हेरी पुअर. He did the work very poor and below expectation. He made the house very roughly and weak walls. There were weak walls, poor finish, and did not look good at all as designed. तर हे सगळं असं ह्याचा या आन्सर होईल. मग आहे नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट शॉक अवेटेड द मेसन? की मेसनला कोणता शॉक जो आहे लागला शेवटी? कोणता शॉक लागला होता? तर तिला काय शॉक लागला होता? The shock that awaited the mason was that the house that he made was not. मग आपला लास्ट क्वेश्चन बघा होता. व्हॉट शॉक अवेटेड द मेसन? मेसन करता जो हाऊस बिल्डर होता त्याच्याकरता कोणता शॉक वाट बघत होता? तर ह्याचं उत्तर काय होणार आहे? द शॉक अवेटेड द मेसन वॉज दॅट द हाऊस दॅट ही मेड हेस्टिली, म्हणजे जे घर त्यांनी इतक्या लवकर घाईघाईत बनवलं होतं, अँड द पुअर हाऊस बिलॉंग टू हिम ओनली, म्हणजे की ते घर त्याच्याच करता बनलं होतं आणि हे याच्याकरता फार मोठा शॉक होता. अशा प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स आपण बघितले. मग आहे फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन. हे आपण केलेलं होतं, जसं डेडिकेटचं डेडिकेशन, मेजरमेंट, डिसाइडचं डिसिजन, परफेक्शन, ओनरशिप, गिफ्ट, रिस्पॉन्सिबिलिटी आणि परसिस्टन्स. तर हे सगळे शब्द होते. हे सगळे आपण फ्रेज जे एक्सप्रेशनचे होते हे केलेले होते. शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन, अशा प्रकारचं हे तुम्ही आपले मागचे स्लाइड्स बघू शकताय. वर्ड मिनिंग्स झालेले आहेत, स्टोरीचे क्वेश्चन आन्सर्स केलेले आहेत. 1 सिलेबिक, 2 सिलेबिक हे आपण सगळं करून चुकले आहोत. आता ह्याच्यात एक क्वेश्चन लास्टचा उरतो बघा. आता त्याच्या आधी वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड, म्हणजे शब्द ज्यांचे की सेम साऊंड असतात किंवा प्रनन्सिएशन सेम असतं, बट डिफर इन स्पेलिंग्स, पण जे आहे ते स्पेलिंग्स मध्ये त्यांचे डिफर करतात, म्हणजे स्पेलिंग्स त्यांच्या वेगळ्या असतात. अँड मिनिंग्स आणि त्याचे अर्थ हे सुद्धा वेगळे असतात, आर कॉल्ड होमोफोन्स. तर होमोफोन्सच्या बाबतीत मी तुम्हाला मागच्या सेशन्स मध्ये सांगून चुकले आहेत की ते काय असतात. फॉर एक्झाम्पल हेअर, या हेअरचा काय अर्थ आहे? केस. आणि या हेअरचा काय अर्थ आहे? ससा. तर अशाच प्रकारचे हे जे होमोफोन्स होते हे सुद्धा आपण केलेले होते बघा. आणि होमोफोन्सचे आपण जे आहे सेंटेन्सेस सुद्धा बनवले आहे. लास्ट क्वेश्चन आहे आजचा.
ऑलवेज डू युअर बेस्ट, नेहमी आपलं बेस्ट द्या, सर्वोत्तम द्या. व्हॉट यू प्लांट नाव यू विल हार्वेस्ट लेटर, जे तुम्ही आता प्लांट कराल, जे तुम्ही आता बोवाले तेच तुम्ही नंतर कापाले. राईट अ पॅराग्राफ ऑन द अबाउट टॉपिक, ह्याच्यावरती एक पॅराग्राफ लिहायचा आहे विथ एन इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ द सेम. आणि आपल्याला ह्याचं काय करायचंय, एक्झाम्पल सुद्धा लिहायचंय, उदाहरणार्थ लिहायचंय. तर बघूया आता ह्याच्यात काय कसं होईल. तर बघा या पॅराग्राफचं आपण जे आहे हेडिंग काय दिली आहे, नो पेन्स नो गेन्स. पेन्सचा अर्थ काय असतो, दुःख, दर्द, आणि गेन्सचा अर्थ जे आपल्याला मिळतं. तर बिना काही दुखवता असं काहीच नाही जे आपल्याला मिळेल. तर नो पेन्स नो गेन्स, पेन नाही तर गेन पण नाही, दुःख दर्द नाही तर आपल्याला काही मिळू पण नाही शकत. मॅन इज द आर्किटेक्ट ऑफ हिज ओन फ्युचर, म्हणजे माणूस आपल्या फ्युचरचा, आपल्या भविष्याचा स्वतःच निर्माता आहे. इफ यू गो ऑन वर्किंग हार्ड सिन्सिअरली यू विल गेट द फ्रुट्स ऑफ युअर वर्क इन फ्युचर. जर तुम्ही आपलं काम पूर्ण सिन्सिअरिटीनी, पूर्ण मनाने करताय, तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याचं फळ जरूर मिळेल. इफ यू डू गुड डीड्स यू विल बी रिवॉर्डेड विथ गुड लाईफ सूनर ऑर लेटर. जर तुम्ही चांगलं काम करताय तर आज नाही तर उद्या तुम्हाला त्या कामाचं फळ जरूर मिळेल. द स्टुडंट्स हू डिझायर गुड मार्क्स अँड ग्रेट सक्सेस, तर जे मुलं, जे छात्र, विद्यार्थी आपल्या करता जे चाहतात, ज्यांची इच्छा असते की आपल्याला चांगले नंबर मिळेल आणि आपल्याला भविष्यामध्ये खूप सक्सेस मिळेल, सफलता मिळेल, शुड पुट इन एनॉर्मस एफर्ट्स टू रीच दॅट डेस्टिनेशन. तर त्यांना खूप एफर्ट्स, त्यांना खूप प्रयत्न टाकावे लागतात आपल्या जे इच्छित पाय करता. देयर आर मेनी ग्रेट पीपल इन डिफरंट फील्ड्स हू स्ट्रगल्ड अगेन्स्ट एव्हरी ऑड्स इन द बिगिनिंग. असे खूप महान लोक झालेले आहेत वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, ज्यांनी खूप स्ट्रगल केलं, खूप मेहनत केली, आणि त्याच्यानंतर अगेन्स्ट एव्हरी ऑड्स, प्रत्येक त्यांच्यासमोर काही ना काही अशा परिस्थिती आल्या, पण त्यांनी सगळ्याची लढून त्याच्याशी पार पावले. इन द बिगिनिंग, तर सुरुवातीला खूप त्यांच्यासमोर दिक्कत आली, कठीणाई आली, बट ऍट द एंड दे वर रिवॉर्डेड विथ गुड स्वीट फ्रुट्स ऑफ लाईफ. पण शेवटी त्यांना जे आहे, त्यांना पुरस्कार मिळाला. कशा प्रकारे पुरस्कार, गुड स्वीट फ्रूट ऑफ लाईफ, म्हणजे छान त्यांना गोड गोड आणि छान छान फळ मिळालं त्यांच्या कामांचं, म्हणजे त्यांना यशस्वी झाले ते लोक, यश मिळालं त्यांना आपल्या कामामध्ये. याचं उदाहरण पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लेट श्री धीरूभाई अंबानी, अंबानींचं नाव ऐकलं असेल तुम्ही, आवर पीएम, पीएम म्हणजे कोण, प्राईम मिनिस्टर, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, अँड मेनी अदर्स आर द आयडियल एक्झाम्पल्स ऑफ दिस. आणि असेच खूप उदाहरणं तुम्हाला लोकांचे मिळतील. सो व्हॉट एव्हर यू डू, डू युअर बेस्ट. म्हणून तुम्ही जेही करता त्याचं आपलं सर्वोत्तम करा. दॅट विल ब्रिंग यू फॉर्च्यून, कम्फर्ट, सक्सेस, पोझिशन अँड ग्रेट अचिव्हमेंट्स टुमॉरो. कारण की जेव्हा तुम्ही आपल्या सर्वोत्तम कराल कामाचं, तर तेव्हा तुम्हाला फॉर्च्यून म्हणजे की चांगला लक मिळेल, आणि कम्फर्ट मिळेल, आणि सक्सेस, सफलता मिळेल, पोझिशन म्हणजे एका सोसायटीमध्ये, समाजामध्ये आपल्याला एक स्थान मिळेल, आणि खूप तुम्हाला महान अचिव्हमेंट्स, महान उपलब्ध्या प्राप्त होतील उद्या. जेव्हा तुम्ही, जर आज तुम्ही प्रयत्न कराले, आज तुम्ही खूप जास्त मेहनत कराल, तेव्हा ते सगळं संभव आहे. आता बघा, आतापासून तुम्हाला मी हर सेशन मध्ये, हर स्लाइड मध्ये पुढच्या लँग्वेज स्टडी करून देईन. लँग्वेज स्टडी म्हणजे काय, ग्रामर पोर्शन, जे तुमच्या एक्झाम्स मध्ये येतं, फार महत्वाचं असतं. तर त्याच्यात जसे क्वेश्चन येतात तुमच्या पेपरमध्ये, तसे आहे त्याच्यात. डू एज डायरेक्टेड म्हणजे तसं करा जसं सांगितलंय. पहिला आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता इथे काही शब्द लिहिले आहेत, ह्याच्यात जे शब्द अंडरलाइंड आहेत, अंडरलाईन शब्द तुम्हाला हर लेटर्स दिसतील हर शब्दामध्ये, तर त्यांना मी भरलाय नंतर. म्हणजे तुम्ही सोचा, जेव्हा अशा टाईपचा प्रश्न येईल, जसं इथे आहे सी आणि ई, तर हे त्याच्यात नाही लिहिलेले राहतील, हे मी लिहिले, मी तुमच्याकरता लिहून ठेवले. तुम्हाला ती स्पेलिंग लर्न करायची आहे. कोणताही शब्द ते उडवू शकतात. जसे हे आर्किटेक्ट, सपोज ह्याच्यात मी सी आणि ई उडवलंय, होऊ शकतं ते जेव्हा एक्झाम मध्ये येत आई आणि ई नर आहे, तर तुम्हाला ह्याची स्पेलिंग येईल, तेव्हाच तुम्ही हे करू शकतात. असंच इंटरेस्ट मध्ये एन आणि ई हे नाही, हे आपण भरलं आहे. फिल इन द ब्लँक्स करताना तुम्ही तसंच आहे. हाऊस मध्ये यू नाहीये, आपण यू लिहिलं त्याच्यात, आणि मेसन मध्ये एम आणि एन नाहीये. तर असं हे कोणताही शब्द ते उडवू शकतात, पण तुम्हाला स्पेलिंग आली पाहिजे असं सगळ्या शब्दांची. मग आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहिता आलं पाहिजे तुम्हाला की कसं लिहितात. पहा, शब्द आहे हाऊस, झील, कंटिन्यूड, डिव्होशन. अशा प्रकारचं आलं तर सोपं आहे, कारण की ह्याच्यात आपल्याला काय सिंपल एबीसीडी पाहायची आहे, की पहिला अक्षर जो आहे ए पासून स्टार्ट होऊन झेड पर्यंत आपल्याला तशाच क्रमाने लावायचा असतो. जसं इथे सी, सी पहिला येतो एबीसीडी मध्ये, तर
कंटिन्यूड येऊन गेलं, मग डी येतं, डिवोशन येऊन गेलं, मग हाऊसचं एच येतं, मग झीलचं झेड येतं. कळलं हे? तर हे अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे तर सिम्पलचं होतं. आता थोडं कठीण कसं येईल बघा. वुड, वेस्टिंग, व्हॉट एव्हर, विदाऊट. आता तुम्ही सुचवलं की ह्याच्यात तर सगळ्यांमध्ये डब्ल्यूच पहिले आहे, तर डब्ल्यू कसं करायचं? डब्ल्यूचा सेकंडचा नंबर बघायचा बरं. तर ओ, ए, एच आणि आय. तर ए पहिले येतं, तर वेस्टिंग येऊन जाईल. त्याच्यानंतर काय येतं? एच येतं, ABCDEFG H, तर व्हॉट एव्हर येऊन गेलं. त्याच्यानंतर काय येतं? आई येतं, तर विदाऊट आलं, आणि ओ येतं, तर वुड येऊन गेलं. तर अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर्स मध्ये लावता आलं पाहिजे. हे तुमच्या प्रश्नपत्रात येतं. पंक्च्युएट द फॉलोइंग, पंक्च्युएशन्स येतात एक्झाम मध्ये. डोंट रन डिअर दिलीप, आता हे चुकीचं लिहिलंय. पहा, पहिलं अक्षर डी, कॅपिटल ए. डोंट रन डिअर दिलीप म्हणजे काय की धावू नकोस प्रिय दिलीप. आता हे डोंट रन, डोंट मध्ये असं डोंट लिहितात आपल्याला माहितीये. आता हे आपण कुणाला बोलतोय म्हणून हे डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आहेत बरं का. मग डोंट रनच्या नंतर कॉमा आलं, इथे आपण एक पॉज देतो, आणि मग डिअर दिलीप. दिलीपचं डी कॅपिटल येईल, कारण की हे काय आहे? एक प्रॉपर नाउन आहे. फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा, हे सगळं पाहिलं जातं याच्यामध्ये. ही सेड व्हॉट अ सिम्पल बॉय ही इज. आता ही सेड प्रश्न आपल्या जी सेंटेन्सची सुरुवात ही कॅपिटलची असते, तर ही सेड, मग कॉमा लागतो नेहमीच. जर कोणी काही बोलतंय तर त्यात कॉमा लागतं. मग व्हॉट अ सिम्पल बॉय ही इज, व्हॉट मध्ये परत तुमचं इन्व्हर्टेड डबल इन्व्हर्टेड मध्ये सुरू होईल, आणि डबल इन्व्हर्टेड आपण जेव्हाही लागतो तर कॅपिटल लेटर होऊन जातो नेक्स्ट. व्हॉट अ सिम्पल बॉय ही इज, तर हा एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणून एक्सक्लेमेशन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज अशा प्रकारे येतं. तर आज आपण चॅप्टरचं रिव्हिजन पार्ट केला, परतसे आपण बघितला एकदा. आणि पंक्च्युएशन, अल्फाबेटिकल ऑर्डर्स, हे सगळं फार महत्वाचं आहे. हे तुम्ही बघा की ह्याला कसं नीट प्रकारे करता येतं. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.